याच्यानंतर संगीतकार अमित राज यांचा पुरस्कार आपण करणार आहोत। आज आपण एका अशा कोणी प्रतिभावान आणि प्रयोगशील संगीतकाराचा इथे सन्मान करतोय की ज्यांनी आपल्या सुरेख चालींनी मराठी चित्रपट सृष्टीला नवा ध्वनी, नवा आवाज आणि नवी ओळख दिली। ते म्हणजे लोकप्रिय संगीतकार, गायक, गीतकार, संगीत संयोजक अमित राज सावंत साहेब यांचा इथे आपण सन्मान करत आहोत। मुंबई येथे जन्मलेल्या अमित राज यांनी आपल्या सांगीतिक प्रवेशाची सुरुवात ज्येष्ठ संगीतकार मोंटी शर्मा यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी केली। अशा 2011 पासून त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांसाठी पार्श्वभूमी शीर्षक गीते गायला सुरुवात केली। तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 100हून अधिक चित्रपटांसाठी शीर्षक गीते पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे। त्यामध्ये 72 प्रवास, मित्रवा, यांच्यासारखे अनेक चित्रपटांना ज्यांनी संगीतकार अमित राज सावंत यांचा सन्मान आता इथे झालेला आहे। पुढचा पुरस्कार देत आहोत आपण क्षितिज पटवर्धन गीतकार यांना मी रंगमंचावर याची विनंती करतो। शब्दांना भावना देणारा, भावनांना स्वराज्य पंख देणारा आणि कथांना आयुष्य देणारा लेखक म्हणजे क्षितिज पटवर्धन। मराठी चित्रपट सृष्टीमधला आजच्या पिढीतला सर्वाधिक लोकप्रिय, संवेदनशील आणि बहुआयामी लोकप्रिय असा लेखक, गीतकार, पटकथाकार आणि नाटककार, स्वतःची एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली क्षितिज पटवर्धन। आणि सांगायला मला आनंद वाटतो की याच्या वडिलांबरोबर मी काम केलं अरुण पटवर्धन की जे सुद्धा उत्कृष्ट व्यावसायिक नट आहे। आणि याच्यानंतर यांनी आपल्या लेखन क्षेत्रात अतिशय क्षितिज पटवर्धन यांना आपण इथे सन्मानित करत आहोत। पुढचा पुरस्कार आपण इथे पुढचा पुरस्कार देतो आपण लक्ष्मण महाराज राजगुरू वारुणकर। अच्छा, पुढचा एपिसोड नंतर बोलूया, पण त्याच्या आधी आपण मान्यवरांना विनंती करू की क्षितिज पटवर्धन यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करा। नमस्कार। अगदी 2च मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आणि हे माझ्याबद्दल नसून प्रल्हाद शिंदेबद्दलचं माझं मत आहे। मला असं वाटतं प्रेक्षकात बसलेल्या प्रत्येक माणसाचं त्यांच्याविषयीची आजची भावना आहे ती व्यक्त करायचा मी प्रयत्न करतोय। स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्याबद्दल बोलण्याआधी आपल्या सगळ्यांना सप्रेम आणि सविनय जय भीम। याचं कारण असं की महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित मी केलेलं भूमिका हे नाटक सध्या खूप उत्तम चाललेलं आहे आणि नुकतंच हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेलं आहे। आणि याचं कारण हे मी स्वतः असून आपल्या सगळ्यांना प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली की फ्रीडम ऑफ माइंड इज द प्रूफ ऑफ वन्स एक्झिस्टन्स, त्या शिकवणीचा परिणाम म्हणून नाटकात समाजात सगळीकडे त्याचा नावलौकिक होतोय। स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या नावाचा परिचय व्हायला खरं तर तारुण्य उजळलं, पण त्यांचा स्वरांचा परिचय हा जन्मापासून झाला होता। शेजारच्या गणपती मंडळात लागलेलं बाप्पा मोळीयारे, सत्यनारायणाला लागलेलं सत्यनारायणाची कथा आणि वारीला सोबत करणारं पाऊले चालती पंढरीची वाट, अशी एक एक रत्न ही एकाच माणसाच्या गळ्यातनं येत आहे हे कळायला आमच्यासारख्या लोकांना 30 वर्ष उलटायला लागली। तेव्हा हे लक्षात आलं की या माणसाचं महात्म्य किती आहे आणि आमच्यासारख्या करंड्यांचा औदासिन्य किती। मला असं वाटतं जेव्हा प्रल्हाद शिंदेसारखा गायक त्यांचा उल्लेख येतो, त्यांची तारीफ करणारा शास्त्रीय गायक भेटला की आम्हाला कुतूहल वाटायचं। मी आणि अमित अनेक वेळेला आम्ही काम करायचो आदर्श सोबत, तेव्हा जेव्हा त्यांचा विषय निघायचा तेव्हा कौवार त्यांची तारीफ करायचा आणि लोकसंगीत गाणारे कानाला हात लावायचे, पण
शास्त्रीय किंवा भावगीतवाले सुद्धा कानाला फार मोठे आर्टिस्ट होते असं म्हणायचं. आणि तेव्हा त्यांच्याबद्दलची फार मोठी गोष्ट अशी लक्षात आली की हा माणूस कला क्षेत्रातल्या कुठल्याच माणसाला परका वाटत नव्हता. प्रत्येकाला तो आपला वाटत होता. तेव्हा कळायचं की संगीताचं जग हे अभिजन कडी कुलपात शास्त्रीय घराण्यात मोठेपणाच्या वादात आणि नाक मुरडण्याच्या नादात विभागलं गेलं. तिथे प्रल्हाद शिंदे हे एखाद्या अनोळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आकाशात चमकत होते. तुम्हाला सगळ्यांना वाटेल की हे फार पुस्तके होते, तर अगदी 2 सेकंदात आजच्या भाषेत सांगा. आजच्या भाषेत सांगायचं तर इंटरनेट शिवाय व्हायरल झालेलं सेन्सेशन म्हणजे प्रल्हाद शिंदे. व्ह्यूज शिवाय ट्रेंडिंग झालेलं सेन्सेशन म्हणजे प्रल्हाद शिंदे. रेटिंग शिवाय टॉपला राहिलेला कलाकार म्हणजे प्रल्हाद शिंदे. आणि स्वतःचा पेड PR न करताही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे प्रल्हाद शिंदे. एका वाक्यात सांगायचं तर स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात एकही असा सार्वजनिक स्पीकर नसेल ज्यावर प्रल्हाद शिंदेचं गाणं वाजलं नाही. याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांचा आवाका आणि त्यांचा दरारा काय होता. शेवट करतो माझ्या बोलण्याचा. मला असं वाटतं की प्रल्हाद शिंदेच्या गाण्याबद्दल मी बोललो, पण प्रल्हाद शिंदे काही फक्त गाणं नव्हते. प्रल्हाद शिंदे हे कणखर महाराष्ट्राचा गळा होते, भावड्या महाराष्ट्राचा अध्यात्म होते, कष्टकरी महाराष्ट्राची ऊर्जा होते, झुंजार महाराष्ट्राचं चैतन्य होते, बुलंद महाराष्ट्राची गर्जना होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रल्हाद शिंदे हे एकसंध महाराष्ट्राचं एकमेव प्रतीक होते. मला वाटतं मराठी लोककला हा जर महाराष्ट्राचा अलंकार असेल तर प्रल्हाद शिंदे आणि समस्त शिंदे कुटुंबीय हा त्या अलंकारातला एक मेरुमणी आहे. त्या सगळ्यांसाठी आता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि दुसरा मेरुमणी म्हणजे आदरणीय मंगलाताई बनसोडे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब. दगडानं नाळ खेचून लोककलेशी नाळ जोडून जिवंत ठेवणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर आणि मंगलाताईंच्या कुटुंबाला मी या निमित्तानं सादर नमन करतो. आणि एकाच मंचावर त्यांच्यासोबत मला पुरस्कार स्वीकारायला मिळतोय हे मी माझं परम भाग्य समजतो. मला वाटतं जातीय, धार्मिक, प्रांतिक असा कुठलाही भेदभाव न करणाऱ्या, मोठमोठ्या भेदाभेदांच्या भिंती फक्त स्वरांच्या ताकदीनं फोडणाऱ्या, कुणाच्याही पायाशी नाही तर फक्त स्वतःच्या गळ्याची इमान राखणाऱ्या आणि संगीताच्या कुठल्याही कला प्रकाराला कधीही वर्ज न मानणाऱ्या अशा माणसाच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे कौतुक कमी आणि जबाबदारी जास्त आहे. शेवटच्या 4 ओळी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. ज्या माणसाचं आयुष्य हे सांगतं की कलाकार जेवढा प्रवाही तेवढा तो प्रभावी असतो. हे ज्या माणसाचं आयुष्य सांगतं की कलाकार हा जेवढा प्रवाही तेवढाच तो प्रभावी असतो. ज्या माणसाने भूमगीत गायली, कव्वाली गायला, भजनं गायली, भारूड गायला, अभंग गायला, त्यांनी कुठल्याही कलेला कुठल्याही एका भिंतीमध्ये अडकवलं नाही. त्यांचा पुरस्कार स्वीकारताना मी एक कलाकार, एक माणूस म्हणून स्वतःमध्ये हे प्रवाहीपण मरेपर्यंत टिकवून ठेवायची ग्वाही देतो आणि माझं बोलणं संपवतो. थँक्यू. मित्रांनो, क्षितिजने माझ्या आयुष्यातलं फार महत्वाचं गाणं लिहिलं आणि ते म्हणजे तुला जपणारा आहे. ते यानेच लिहिलं आणि आपल्याला सगळ्यांना नाचवणारं गाणं ते मी आणि पप्पानी गायलेलं आवाज वाढव डीजे पण यानेच लिहिलं. अशी वेगवेगळी, तू पण माझ्या आजोबांसारख्या वेगवेगळ्या प्रकारचं ते गात होते, तसंच तू वेगवेगळ्या प्रकारचं सगळं लिहितोयस मित्र. आणि तू डिझर्विंग आहेस आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो. कुठलंही गाणं तुला तर रोमॅन्टिक द्या, तो तितकंच लिहिलंया ते सगळं चॅलेंज पेलतो असं मला वाटतं. आणि अमित राज त्याच गाण्याचे संगीतकार अमित दादा खाली गेले आवड घेऊन. आवाज वाढव डीजे, तुला जपणार आहे माझ्या राजाला, अशी सुपरहिट गाणी त्यांनी दिली या महाराष्ट्राला आणि माझ्याकडनं गाऊन घेतली आणि क्षितिजनी गाणी लिहिलेली. तर तुम्ही पण यापैकी 2 शब्द बोला. नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. थँक्यू क्षितिज. थँक्यू. त्याच्यानंतर विक्रमजी कामत हे मान्य आपलं मनोगत व्यक्त करतील. थँक्यू. मी सर्वप्रथम जय भीम.
आणि मी नक्कीच थँक्यू सांगणार शिंदेशाही परिवाराला ह्या सन्मान दिल्याबद्दल. मी जास्त बोलणार नाही कारण सचिनजीने ऑलरेडी म्हटलंय की लोक इकडे आले आहेत म्युझिकचा आनंद घ्यायला आणि आनंदजीचं म्युझिक ऐकायला. तर त्याच्यासाठी मी नक्कीच जास्त काय बोलणार नाही, पण मी एक प्रेरणा घेऊन जातो आहे शिंदेशाही परिवाराकडनं की एवढं नामांकित मोठा घराणा असून सुद्धा दर एक पिढीने आपली एक वेगळी ओळख केली, तर हे माझ्यासाठी एक प्रेरणा आहे आणि ह्याच्या निमित्ताने मी नक्कीच आणखीन मेहनत आणि आणखीन परिश्रम करणार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. पुढचा कार्यक्रम लगेचच सुरू होतोय. मान्यवरांना विनंती आपण असं नसतं व्हावं आणि ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत असे महाराष्ट्राचे महागायक सुप्रसिद्ध पार्श्वगायक आनंदजी शिंदे, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र आदर्श शिंदे आणि डॉक्टर उत्कृष्ट शिंदे आणि उत्कृष्ट शिंदे ते सगळेच आहे. उत्कृष्ट शिंदे आणि सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक सचिनजी पिळगावकर, या सर्वांचा आवाज ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहेत ना? झोपले नाहीत ना? जरा जोरात काय व्हायला पाहिजे. कारण नेहमी पुणेकरांविषयी ही बोंब आहे की पुणेकर प्रत्येक गोष्टीत कंजूसी करतात. असं करू नका. चल या, चल म्युझिशियन रेडी होय.